माननीय सदस्य निरंजन डावखरे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये सभागृहाला आणि त्यांना सांगू इच्छितो की पूर्वी 2012च्या पूर्वी अशीच पद्धत होती, परंतु 2012 नंतर आपण BA कॉमर्स वगैरे अशा पद्धती CA आणि अशा पद्धतीची अर्हता ठेवली। त्यानंतर काय लक्षात आलं, त्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये मेरिटचे लोक येतच नाही, आधी पदच भरले जात नाही। आणि साधारणतः जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर जेवढे काही भारताचे नियंत्रक व महालेखापाल तसंच IRS GST अशा स्वरूपात जेवढे पद आहे कुठेही अशा वाणिज्याची अट कंपल्सरी नव्हती। 2012ला ती आपण राज्यात लागू केली होती, परंतु लागू केल्यानंतर असं लक्षात आलं की या संदर्भामध्ये एक तर मेरिटचे उमेदवार मिळत नाही आणि जर मेरिटचे उमेदवार मिळाले तर फक्त ते काही कालावधी करता त्या ठिकाणी येतात, वर्ष 2 वर्षामध्ये तो तिथे राहून परत दुसऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन ते पद परत रिक्त होते। त्यामुळे या संदर्भामध्ये सर्व गोष्टीचा सर्व बाबींचा विचार करून जे राज्याच्या किंवा देशाच्या इतर ठिकाणी जे धोरण आहे तो धोरण आपण या ठिकाणी अवलंबलं आहे आणि त्यामुळे कुठलाही ग्रॅज्युएट अशा पद्धतीच्या टाकलेला जेणेकरून मेरिटचे विद्यार्थी मिळतील आणि पद भरले जातील। कुठलंही जे काम या संदर्भामध्ये आहे तो फक्त अकाउंटिंगचं नाही आहे, तर सर्व समावेशक कार्यालयीन काम आहे। त्यामुळे शासनाने या संदर्भामध्ये पुनर्विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि यात जास्तीत जास्त गुणवत्तेचे उमेदवार आपल्याला घेता यावे आणि हे पद भरता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो घेण्यात आलेला निर्णय तो योग्य आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये तूर्त तरी पुनर्विचार करण्याची गरज वाटत नाही।